तर आज पौर्णिमा होती आणि मला हे मंगल कलशमधलं पाणी चेंज करायचं होतं, जे की सकाळीच करून ठेवलं होतं, पण हवा लागायला मी त्यांना ठेवलं होतं आणि नंतरून दुपारी माझ्या डोक्यातून ते स्किप झालं की त्यांना भरून ठेवायचं आहे म्हणून. तर आता संध्याकाळी मी ते भरून घेते. संध्याकाळची वेळ आहे, दिवाबत्ती वगैरे मी करून घेते आता संध्याकाळची आणि त्यानंतर मग ते कलश भरून घेईल. तोपर्यंत मी आहोंना खाली पाठवलं होतं पानं आणण्यासाठी, आंब्याची पानं, कलश भरायचे मला म्हणून. तर स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस सकारात्मकतेने भरलेला व आनंददायी असा जावो अशी साईंचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. आणि इतर वेळेस जर का आपण हे मंगल कलश, बरेच जण पौर्णिमा ते पौर्णिमा असं त्यांच्यातलं पाणी बदलवत असतात, किंवा मग दर 8 दिवसांनी गुरुवार किंवा शुक्रवार असा एखादा वार ठरवलेला असतो, तर तसं करतात. पण आत्ता सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे, म्हणजे मीही तसंच करायची आधी, पण उन्हाळा सुरू असल्यामुळे त्यांच्यातलं पाणी जे काही आहे तर ते लवकर 2च दिवसात आटतं, ते कमी होतं आणि त्यामुळे नारळ आपलं सुकतं बरंच. तर तसं नको व्हायला म्हणून मी 1-2 दिवस आड चेक करत असते नारळ थोडं वर करून पाणी किती राहिलं आहे म्हणून. आणि जसं मला कमी वाटतं तसं मी त्यात आता पाणी ॲड करते. आणि इतर वेळेला मग ते 8 दिवसापर्यंत पाणी असतं बरोबर. जसं की हिवाळा पावसाळा झाला, हिवाळ्यातसुद्धा चेक करावं लागतं, नाही तर नारळभर आपलं कोरडं पडतं आणि तसं नको व्हायला खरं तर, म्हणून मी चेक करत असते. त्यानंतर आहोंनी मला पाणी आणून दिली होती, तर मी ती स्वच्छ धुवून घेतली आणि सगळ्यात आधी आपली रोजची जी काही देवपूजा असते तर ती केली. त्यानंतर आता हे कलश मी भरून घेते आणि प्रत्येक पौर्णिमेला आपण देवघर, देवांची भांडी असं स्वच्छ करत असतो, तर मीही करते. पण ह्या वेळेस मला जरा बरं नव्हतं म्हणून जे महत्त्वाचं होतं, जे की मंगल कलशमधलं पाणी बदलवणं, अन्नपूर्णाचे जे काही तांदूळ ठेवलेले असतात आपण ते तांदूळ चेंज करणं, तर हे अशा काही गोष्टी मी करून घेतल्या होत्या. आणि देवघर वगैरे तर काल परवाच मी पुसून काढलं होतं, गावावरून आली म्हणून फारसं खराबही झालेलं नव्हतं. तर आजच्या दिवशी मी देव वगैरे स्वच्छ करणं स्किप केलं होतं. एवढंच काय ते आवरलं होतं आणि दिवे वगैरे आता 1-2 हळूहळू करून एक मी आवरेल. एकाच वेळेला काढलं की हे तांब्याची जी काही भांडी असतात तर त्यांना भरपूर असा वेळ जातो, म्हणून मी फक्त हे कलशच धुवून ठेवले होते आज सकाळी. आणि इथे अजून माझा संध्याकाळचा स्वयंपाकसुद्धा व्हायचा होता, कारण रोजच्या रोज आमची संध्याकाळची जेवणं खूप लवकर होतात. पण आज मात्र मला स्वयंपाकालाही लेट झालं होतं थोडं, कारण दुपारी थोडं बरं वाटत होतं. तर पार्लरमध्ये 1-2 क्लायंट होते, ज्यांचे की ऑलरेडी फोन झालेले होते, तर त्यांनाही मी बोलवून घेतलं होतं. सुरुवातीला पहिल्या दिवशी त्यांना मी नाही म्हणून सांगितलं होतं, नंतर मग मला बरं वाटत होतं तर त्यांनाही बोलवलं होतं. आणि सध्या आता चहाही घेतला जातो आहे 2 टाईम, सकाळ आणि संध्याकाळ, कारण बरं नसल्यामुळे आणि घसाही जाम होता खूप. तर चहा घेतलं की जरा बरं वाटतं, म्हणून संध्याकाळी लवकर भूकही नाही लागत, कारण 4-5 वाजेला मी चहा घेतला होता. त्यामुळे मी आता संध्याकाळचा स्वयंपाक 2-3 दिवसांपासून निवांतच करते. थोडं उशीर होतोच आहे मला, तरीसुद्धा 8पर्यंत जेवण आमची होतातच. तर स्वयंपाक व्हायचा होता अजून, आणि काय करावं तेच मी विचार करत होते. आणि आज पौर्णिमा असल्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला खीर बनवली जाते. तर खीरसुद्धा बऱ्याच प्रकाराने आपण बनवतो. कधी रव्याची, वेळ कमी असेल तर रव्याची खीर बनवते, शेवयांची खीर बनवते, आणि किंवा मग लवकर स्वयंपाकाला जर लागलेली असली तर मग मी आपली तांदळाची खीर बनवते, जिला की थोडं शिजायला वेळ लागतो, पण चवीला ती खूप छान असते. आणि एखाद्या पौर्णिमेला जर का नाही जमलं किंवा लक्षात नसलं तर बाहेरून काहीतरी स्वीट मी मागवून घेते, तर ते नैवेद्याला दाखवते देवघराजवळ. तर हे असं काही पौर्णिमेला मी करत असते. खिरीचं मला वाटतं बऱ्याच जणी करत असतील, बऱ्याच जणींना माहिती आहे. आता मला आत्ता माहिती झालं होतं 1-1.5 वर्षापूर्वी की पौर्णिमेला खीर करावी म्हणून. आणि माझ्याकडे भरपूरदा होते, कारण आम्हाला आवडते, मलाही आवडते, आहोंनाही आवडतं. आधी फारसं खात नाही, कधीतरी खातो, पण मी अधूनमधून बनवत असते, कारण प्रदोष वगैरे काही उपवास असला की नैवेद्याला पटकन काही नाही दिसलं की खीर सोपी पडते, तर तीच बनवली जाते. तर आजही मी दूध तापवून ठेवलं होतं आणि बघूया आता वेळ असेल तर, आजही वेळ कमीच होता, तर रव्याची वगैरे खीर मी बनवेल आता. तर इथे आता माझ्या कलशची पूजा झालेली होती आणि कलशही भरून झाले होते. आणि जे काही नारळ आहेत तर ते पाण्यात ठेवले होते मी. थोडेसे मला एका साईडने ते कोरडे वाटत होते म्हणून. आणि जिथे सारखी पूजा केलेली असते, रोजच्या रोज हळदी कुंकू तांदूळ वगैरे वाहून आपण लावलेलं असतं, तर तिथे थोडंसं मला असं घाण झालेलं वाटत होतं नारळांना, तर ते मी पुसून टाकलं, कारण पाण्याच्या संपर्कात ते तांदूळ तिथे राहिल्यामुळे थोडंसं चिकट झालं होतं.
तर ते मी एका पेपरने पुसून काढलं आणि त्यामुळे दोघं नारळांना जो काही हळदीचा मळवट मी भरलेला होता सुरुवातीला तर तो पुसला गेला होता. तर इथे आता मी साधाच टिक्का लावून घेते, हळदी कुंकू करून घेते आणि खूप छान आणि प्रसन्न असं वाटत होतं. खरं तर प्रत्येक वेळेला मी दुपारी किंवा संध्याकाळी कधी कधी सकाळी असे कलश भरून घेते. ह्यावेळी मात्र छान वेळ होती. जे काही म्हणतो आपण की लक्ष्मी येण्याची वेळ संध्याकाळची, तर तसंच होतं. 6:30 पावणे 7 आता इथे होत होते आणि अंधार एवढं लवकर यासाठी पडलं होतं की गेल्या काही दिवसांपासून पावसाचं वातावरण झालं आहे नाशिकमध्येच नाही, सगळीकडेच झालं आहे म्हणजे. त्यामुळे लवकर अंधार पडल्यासारखं होतं आणि आताही बाहेर थोडेसे बारीक बारीक हलके पाण्याचे थेंब सुरूच होते. छान असं ललिता सहस्रनाम मी घरात लावलेलं होतं आणि ही माझी पूजा इकडे सुरू होती. त्यामुळे आणखीन जास्त छान वाटत होतं, प्रसन्न वाटत होतं. आणि हो, जे कोणी चॅनलवर नवीन असतील, पहिल्यांदा माझा व्हिडिओ पाहत असतील, बघत असतील आणि तुम्हाला जर का आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबतच आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर एक लाईक देखील करा. तुमच्या काही सजेशन असतील तर त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि तुम्हाला कुठल्या विषयांवर व्हिडिओ बघायला आवडतील तर तेही मला कमेंट करून नक्की सांगा. तर हे आता नेक्स्ट डेचं माझं शूट आहे. तर आज मला फ्रीज क्लीन करायला घ्यायचं होतं आणि सगळ्यात आधी तर सगळं फ्रीज मी खाली करून घेतलं होतं आणि तुम्हाला दिसत असेल थोडीफार घाण झालेलीच आहे, तरी एवढी नाही आहे म्हणण्यासारखी, कारण मी वेळोवेळी पुसत राहते. जसं मला जो जो कप्पा खराब झालेला दिसला तर तो मी स्वच्छ करत राहते आणि स्पेशली जेव्हा भाज्या वगैरे संपतात तेव्हा मी सगळं पुसून त्यानंतर बॉक्स वगैरे क्लीन करून मगच फ्रीजमध्ये भाज्या लावते. त्यामुळे प्रत्येक आठवड्याला फ्रीज क्लीन होतोच माझा, पण डीप क्लीन मात्र एकदा करावा लागतो. तर आज मला डीप क्लीन करायचा होता आणि दिवसभर तर मला जमलं नव्हतं. आता संध्याकाळी मी फ्रीज आवरायला काढलं होतं आणि प्रत्येक आठवड्याला ते स्वच्छ केलं जातं वरच्यावर किंवा अधूनमधून कधी काही सांडलं वगैरे तर ते तेव्हाच्या तेव्हा केलं जातं. त्यामुळे फारसं खराब झालेलं नसतं आणि ह्याचमुळे मी डीप क्लीन लवकर करत नाही. एक महिन्याभरानंतर, कधी कधी 2 महिनेही होतात. तर आता 2 महिन्यांपेक्षा जास्त झालं होतं आणि फ्रीज मी डीप क्लीन केलेलं नव्हतं. खरं तर मी गावावरून आल्यानंतर आधी फ्रीज डीप क्लीन करणार होते आणि मग भाज्या त्यात आणून भरणार होते. पण येताना आम्ही रस्त्यातच भाज्या घेतल्या होत्या, म्हणून तिथून आल्यानंतर लागलेच त्यांना फ्रीजमध्ये लावायला लागलं होतं आणि त्यामुळे ते परत पुन्हा एकदा क्लीन करायचं राहिलंच होतं. तर आज म्हटलं हे आवरून घेऊयात. आणि तुम्हाला माझ्या फ्रीजमध्ये सगळं काही असं सुटसुटीत दिसत असेल तर ते ह्या एका कारणामुळे शक्य होतं की प्रत्येक आठवड्याला मी सगळं चेक करत असते. त्यामुळे आपल्या पटकन लक्षात येतं की कुठले पॅकेट्स वगैरे एक्सपायरी झालेले आहेत, कुठल्या गोष्टी टाकून द्यायच्या आहेत. कारण बरेच दिवस मग महिने ते फ्रीजमध्ये तसेच पडून राहतात. कारण आपण बघत नाही, डीप क्लीन करतो डायरेक्टली महिन्यातून 2 महिन्यातून, तेव्हा आपलं त्यांच्याकडे लक्ष जातं आणि तोपर्यंत ते अडगळच असते एक प्रकारची फ्रीजमध्ये सुद्धा आणि ते तसेच पडून असतात आणि आपल्याला इतर गोष्टींसाठी खूप अडचण होते. तर मी हे प्रत्येक आठवड्याला बघत असते, चेक करत असते काय कामाचं आहे किंवा एखाद्याची एक्सपायरी डेट जवळ आली असेल तर ते पटकन वापरून घेता येतं आपल्याला. कारण हे तेव्हा शक्य होतं जेव्हा आपण सारखं सगळं चेक करत असतो तेव्हा. तर तसं ते आधी वापरणं होतं आणि किंवा मग एक्सपायर झालेलं असेल तर ते टाकून देता येतं, ज्यामुळे की आपला फ्रीजमधला स्पेस असतो तर तो आणखीन मोकळा होतो, आपल्याला जागा मिळते बऱ्यापैकी. तर इथे मी आता सगळे ट्रे काढून घेतले होते आणि जे काही बॉक्स होते भाजीपाल्यांचा ट्रे आणि फळांसाठीचा, तर तेही काढून घेतले. आणि हे जे काही कडधान्य आहे तर ते मला फ्रीजमध्येच ठेवायला लागतं, कारण वर ठेवले की त्यात किडे वगैरे होतात. तर त्यात हिरवे वाटाणे, पिवळे वाटाणे आणि मूग वगैरे अशा काही गोष्टी आहेत, मटकी आहे, चणे आहेत आपले छोलेसाठीचे आणि ते काळे चणे दोघं आणि राजमा आणि तीळ, हे एवढ्या अशा गोष्टी माझ्या फ्रीजमध्ये असतात. तर त्याही मी आता सध्या बाहेर काढून घेतलेल्या आहेत. आणि हे असे पेपर टाकून ठेवले होते मी लास्ट टाईम खाली, त्यामुळे अजिबात घाण झालेली नाही आहे. आणि घाण झालेली नव्हती म्हणून मी हे डोअरला जे काही ट्रे असतात अडकवलेले तर ते न काढता तिथलं तिथे पुसून घेतले होते फक्त, कारण अजिबात घाण झालेलं नव्हते. त्यांच्या आत जे काही होतं ते सगळं कागदांवरच होतं, पेपरवर पडलेलं. फक्त जिथे लोणचं बरणी मी ठेवलेली होती मोठी, तर तिथे पेपर थोडा खराब झाला होता, पण खाली मात्र डोअरला अजिबात डाग वगैरे किंवा असं काही घाण अशी काहीच पडलेलं नव्हतं. तर ह्या वेळेस मी इकडच्या साईडचं काहीच न काढता फक्त पुसून घेतलं होतं आणि जे फ्रीजमध्ये ट्रे होते मोठे तर तेवढं मात्र काढलं होतं मी. आणि आतून फ्रीज क्लीन करण्यासाठी मी एक स्वच्छ असं कापड घेतलं होतं, रुमाल घेतला होता एक छोटासा आणि एक लिक्विड बनवलं होतं
ज्यात की थोडंसं आपलं भांड्यांचं जे काही लिक्विड असतं ते लिक्विड घातलं होतं. त्यानंतर थोडासा सोडा घातला होता आणि त्यात तो कापड पूर्णपणे पिळून घेतला होता, पाण्यामध्ये ओला करून कडक पिळून घेतला होता. आणि त्याने मग मी हे सगळं कप्पे आणि फ्रीज आतून पुसून काढते मी. आणि डीप फ्रीज मी मुद्दामून काढलं नव्हतं, कारण फारशी काही घाण झालेली नव्हती आणि त्यात वाटाणे ठेवलेले आहेत माझे, तर त्यामुळे ते मी तसंच ठेवलं आहे. फ्रीज आता बंद केलं आहे म्हणून जेव्हा मी सुरू करेल तेव्हा ते फक्त त्याच्यामध्ये एक ट्रेसारखं आहे, ट्रे नाही म्हणू शकत आपण, असं ब्लू कलरचं पाण्याचं काहीतरी असं पॅकेटसारखं आहे प्लॅस्टिकचं, तर त्यामुळे फारसा बर्फ वगैरे जमा होत नाही त्यामध्ये. तर फक्त तेवढंच काय ते काढावं लागतं, कारण जो काही थोडाफार बर्फ जमा झालेला असतो तो त्याच्यावरच असतो. तर ते फार काही पुसायचं किंवा क्लीन करायची गरज पडतच नाही. तर असं ते सोल्युशन मी बनवलं होतं आणि त्याने आतून संपूर्ण फ्रीज मी पुसून काढलं आणि थोड्या वेळ उघडंच ठेवलं होतं, हवा लागण्यासाठी किंवा सुकण्यासाठी पूर्ण. आणि बटन बंद करून ठेवलं होतं आणि पिनसुद्धा मी काढून ठेवली होती फ्रीज क्लीन करताना. बऱ्याच जणींना सवय असते बटन बंद करतात आणि पिन वगैरे काढत नाही, तर तसं नका करत जाऊ. म्हणजे पिनसुद्धा काढून घेत जा. तर मी तसंच केलं होतं. आणि हे सगळं आवरत असताना बाहेर देवाचं वातावरण मात्र खूप म्हणजे खराब होत चाललं होतं. खूप जोरात हवा सुटली होती आणि लाईटही इजा करत होती. तर मी लवकर हे सगळं आवरत होती, कारण संध्याकाळची वेळ झाली होती. मला आदिलाही आणायला जायचं होतं, पण त्याला आणायला जाईपर्यंत पाऊस सुरू झाला होता, त्यामुळे अहोंना जायला लागलं होतं. तर इथे मी आता कॉटनचा कपडा आहे म्हणजे ओढणीच आहे ती कॉटनची. तर त्याने ते काचेचे जे काही ट्रे आहेत तर ते पुसून घेते दोघं साईडने आणि त्यांना बाहेर फॅनखाली सुकवते, कारण जोपर्यंत लाईट आहे तोपर्यंत फॅन सुरू राहील आणि तेवढ्यात ते वाढतील तर बरंच होईल. कारण वातावरण आता थांबेल असं वाटत नव्हतं, खूप जोरात हवा चालली होती बाहेर. आणि त्यातल्या त्यात हे सगळं ट्रे काचेचे असल्यामुळे मला भीती वाटत होती हातून सटकायला नको म्हणून. किती घाई केली तरी व्यवस्थित त्यांना हाताळावं लागत होतं. आणि पुढे फॅनखाली मी त्यांना ठेवून आली होती वाढण्यासाठी. आणि सोबतच आज संध्याकाळी मला पावभाजी बनवायची होती, तर तेही सगळं सामान मी वर काढून ठेवलं होतं बाजूला, तुम्हाला दिसत असेल. एका बाउलमध्ये पाण्यात सगळं टाकून ठेवलं होतं. शिमला मिरची, बटाटे, वाटाणे, टोमॅटो वगैरे, फ्लावर वगैरे सगळं काही काढून ठेवलं होतं बाजूला. आणि ते पुसून झाल्यावर मला लागलीच लावायचं होतं, पण नंतर आठवलं की लाईट ये जा करते आणि ज्या काही पेस्ट मला बनवून घ्यायच्या होत्या पावभाजीसाठी तर त्या तशाच राहून जातील लाईट गेली तर. म्हणून मी ते हातचं काम सोडलं आणि ती पेस्ट वगैरे ग्रेव्ही सगळं बनवायला घेतलं होतं. तोपर्यंत एवढा असा जोरात पाऊस सुरू झाला होता. तर दिवसभर कडक असं ऊन पडलेलं होतं आणि संध्याकाळी हा एवढा असा पाऊस अचानक आला. असा अचानक आलेला पाऊस आपल्या मनाला तर प्रसन्न करतो किंवा नवी ऊर्जा देऊन जातो, पण आजचा जो काही पाऊस आहे तर ह्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचं खूप असं नुकसान होणार आहे मोठं. पण काय आपण करू शकतो, निसर्गापुढे कोणाचंच काही चालत नाही. पण एवढंच आपण प्रार्थना करू शकतो की हे सगळं काही पचवण्याची त्यांना शक्ती देवो परमेश्वर. आणि अचानक मला झाडांची आठवण झाली. त्याच्या सगळ्याच झाडांना काही प्रॉब्लेम नव्हतं, पण जे काही समोर 2-3 झाडं होती त्या बाजूला जिथून पाऊस सुरू होता तर त्यांनाच काय ते थोडंसं तेवढं प्रॉब्लेम होता फक्त. आणि त्यानंतर जो लाईट गेली तर 1 ते 1.5 तास लाईट नव्हती, त्यामुळे हे माझं लावून झालं होतं. लावताना शूट वगैरे काही मी घेतलं नाही. भाजीची मी तयारी करायला लागले होते, ग्रेव्ही वगैरे लाईट होती तेव्हाशी, आणि लाईट गेली तर 1 तासांनी आली. तोपर्यंत मग 1 तास काय करायचं म्हटलं तर मी हे सगळं आवरून घेतलं होतं. सगळे ट्रे वगैरे जागच्या जागी लावून दिले. आणि सुरुवातीला हा जो मधला कप्पा आहे फ्रूटसाठी जो मला भेटलेला आहे, तर तिथे माझे सगळे कडधान्य ठेवलेले असायचे. तर ते मी आता खाली शिफ्ट केले, जिथे की आपण फळभाज्या वगैरे ठेवतो तिथे. आणि हा बॉक्स मी आता रिकामा करून घेतला आहे आणि तिथे मी आता टमाटे, बटाटे आणि काकडी वगैरे असं सॅलडचं सामान सगळं त्याच्यात समोरच दिसलं की मग ते बरं पडतं, आठवण राहते आपल्याला जेवताना कट करायची. तर म्हणून तिकडे ठेवते. आणि हे जे बेलपत्र आहे तर ते सकाळी एक्स्ट्राचं तोडलं गेलं होतं, म्हणून मी उद्याच्या पूजेसाठी फ्रीजमध्ये ठेवलं आहे. आणि हा एक औषधींचा कप्पा होता, तर तो स्वच्छ करायचा तेवढा राहिला होता, पण काही घाण नव्हतं मी आतून बघितलं तर. आणि छान असं इथे माझं आता फ्रीज लावून झालेलं आहे. आणि फळांच्या बॉक्समध्ये मी हे टोमॅटो वगैरे ह्यासाठी ठेवते की आपण फळं फ्रीजमध्ये ठेवत नाही सहसा म्हणजे मी तरी ठेवतच नाही. आणि थोडीच आणली जातात जी की 1-2 दिवस पुरतात, तर तीही वरच ठेवली जातात. त्यामुळे मी आता यात टोमॅटो आणि बटाटे वगैरे हे असं जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे त्या डब्यांमध्येही मावत नाही. त्यापेक्षा आता मी असं त्यांना खाली ठेवणार आहे.
आणि समोर दिसले की ते पटकन साईड वगैरेसाठी कटही केले जातील. काकडी, गाजर वगैरे, बीट सगळं काही असतं, पण डब्यांमध्ये ठेवलं की ते बऱ्याचदा आपल्याला विसरायला होतं. आजचा व्लॉग इथेच थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.